ओके. हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो काही चॅप्टर नवीन सुरू केला होता, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, तर या चॅप्टरमध्ये आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, त्याचबरोबर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय असतं आणि जे डिफरंट प्रोडक्ट आहेत तर ते प्रोडक्ट आपण पाहायला सुरुवात केली होती. आणि या प्रोडक्ट्समध्ये पहा, आपण जे पाहिलेले पॉईंट्स आहेत तर ते कोणते आहेत? युजफुल मायक्रोब्स पाहिले आपण, त्यानंतर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, ओके, इंडस्ट्रियल, त्याचे मेन फीचर्स आणि प्रोडक्ट्समध्ये आपण काय बघितले? डेअरी प्रोडक्ट्स पाहिलेले आहेत. त्याचबरोबर योगर्ट प्रोडक्शन कशा प्रकारे घेतलं जातं, बटर काय आहे, त्याचबरोबर चीजचं प्रोडक्शन कशा प्रकारे घेतलं जात असतं ते तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. ओके. आणि हे डिफरंट टाईपचे जे चीज आहेत तर हे चीजचे प्रकारही तुम्हाला सांगितलेले आहेत, दाखवले आहेत. ओके. आज आपल्याला पहा प्रोबायोटिक्स काय आहे, तर हे प्रोबायोटिक्स बद्दल आपल्याला बघायचं आहे. नेमकं प्रोबायोटिक काय आहे आणि याचा यूज कशासाठी होत असतो तर हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. तर पहा, आता आपल्याला पाहायचं, पहा प्रोबायोटिक काय आहे. तर हे तुम्हाला दिसत आहेत, तर हे डिफरंट टाईपचे काय आहेत? प्रोबायोटिक्स असतात. ओके. हे जे प्रोबायोटिक्स आहेत तर हे प्रोबायोटिक आपल्यासाठी युजफुलही असतात. ओके. पहा, आता काय सांगितलंय तुम्हाला, मिल्क प्रोडक्ट कंटेन active bacteria such as lactobacilli acidophilus, lactobacilli casei यांचे व्यवस्थित नावं लक्षात राहू द्यायचे. पहा, हे जे बॅक्टेरिया आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांचे नावं पण व्यवस्थित लक्षात राहू द्या. हा जर चॅप्टर मी पहिल्यापासून सांगत आलेली, चॅप्टर सुरू झालं की याच्यामधले बॅक्टेरिया जे असतात, कोणत्या प्रोडक्टमध्ये कोणता बॅक्टेरिया यूज केलेला आहे तर तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके. मग आता पहा, हे जे काही मिल्क प्रोडक्ट तयार केले जात असतात तर त्या मिल्क प्रोडक्टमध्ये कशाचा यूज केला जातो? ॲक्टिव्ह बॅक्टेरियांचा यूज केला जात असतो. आणि हे जे ॲक्टिव्ह बॅक्टेरिया आहेत तर ते कोणते आहेत, त्यांचे नावं व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणते आहेत? लॅक्टोबॅसिलाई ॲसिडोफिलस. काय? लॅक्टोबॅसिलाई ॲसिडोफिलस. त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलस केसी. त्याचबरोबर पहा, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. हे जे काही बॅक्टेरिया आहेत तर हे बॅक्टेरिया, ॲक्टिव्ह बॅक्टेरिया जे असतात फ्रॉम प्रोबायोटिक्स, हे आपण कुठून ऑब्टेन करत असतो? प्रोबायोटिक्स पासून. कशापासून? प्रोबायोटिक्स पासून. आलंय लक्षात? कळालंय काय? पहा, हे जे काही प्रोबायोटिक आपण यूज करत असतो तर त्या प्रोबायोटिक पासून आपल्याला जे बॅक्टेरिया ऑब्टेन होत असतात तर त्या बॅक्टेरियाची नावं व्यवस्थित लक्षात राहू द्या. काय आहेत? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. लक्षात राहतील, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत सर्वांनी. ओके. नेक्स्ट पहा, ऑल द अबव मायक्रोब्स. हे जे आपण मायक्रोब्स पाहिलेली आहेत पहा, ते कशासाठी हेल्प करत असतात? दे हेल्प इन मेंटेनिंग द इंटेस्टायनल बॅक्टेरिया विच हेल्प द डायजेशन. आता हे जे बॅक्टेरिया आपण बघितलेले आहेत, कोणते? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम, हे जे आपण बॅक्टेरिया मायक्रोब्स आपण बघितलेले आहेत तर ते कशासाठी हेल्प करत असतात? त्यांची मदत कशासाठी होत असते? तर पहा, हे मेंटेनिंग द इंटेस्टायनल बॅक्टेरिया, म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमध्ये आपले जे आतडे असतात तर स्मॉल इंटेस्टाईन सगळ्यांना माहिती आहे, लार्ज इंटेस्टाईन माहिती आहे. तर या स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात तर ते बॅक्टेरिया मेंटेन ठेवण्याचं, त्यांच्यावरती संतुलन ठेवण्याचं जे काम आहे तर हे कोण करत असतात? हे प्रोबायोटिक्सपासून ऑब्टेन केलेले मायक्रोब्स ठेवत असतात. आलंय लक्षात? ओके. विच हेल्प इन अ डायजेशन. दे ऑल्सो डिक्रीज. आणखी ते काय डिक्रीज करतात? द हार्मफुल बॅक्टेरिया सच ॲज क्लॉस्ट्रिडियम. मग आता हे जे आपण बॅक्टेरिया जे आहेत प्रोबायोटिक्समधून आपल्या बॉडीमध्ये जर हे बॅक्टेरिया गेले तर यांचं पहिलं वर्क काय? ते कशामध्ये मदत करत असतात? ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये इंटेस्टाईन जे आहे तर डायजेशन, विच हेल्प इन अ डायजेशन, म्हणजे पचनामध्ये तर मदतच करत असतात, कारण की पचन झाल्याच्या नंतर जे अन्न आहे तर ते कुठे जात असतं?
असतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमधून कुठे जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये, आणि लार्ज इंटेस्टाईनमधून ॲनसद्वारे आपण काय करत असतो आउट ऑफ बॉडी एक्सक्रिएट करून टाकत असतो. मग जे इंटेस्टायनल जे बॅक्टेरिया असतात तर ते मेंटेन ठेवण्यासाठी कशाचा यूज केला जातो, या मायक्रोबचा यूज केला जात असतो. परत दुसरं जे काही हेल्प करत असतात तर ते दुसरं फंक्शन काय आहे या बॅक्टेरियाचं, दे डिक्रीज द हार्मफुल बॅक्टेरिया सच ॲज क्लॉस्ट्रिडियम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो हार्मफुल बॅक्टेरिया असतो त्या बॅक्टेरियाचं नाव व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणता बॅक्टेरिया येतो, क्लॉस्ट्रिडियम. हा जो क्लॉस्ट्रिडियम हार्मफुल बॅक्टेरिया आहे तर त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम सुद्धा कोण करत असतात, तर हेच बॅक्टेरिया करत असतात, जे आपल्याला कुठून ऑप्टेन होतात, प्रोबायोटिक्स पासून ऑप्टेन होत असतात. समजलंय, आलंय लक्षात. म्हणजे पहा, आपल्या बॉडीमध्ये असलेले जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत किंवा आपल्या इंटेस्टाईनमधले असलेले इंटेस्टायनल बॅक्टेरिया जे असतात तर त्यांना मेंटेन करण्याचं आणि त्यांची जी संख्या आहे तर ते डिक्रीज करण्याचं काम हे कोण करत असतात, या प्रोबायोटिक मधून आपल्या बॉडीमध्ये जाणारे हे मायक्रोब्स करत असतात. आणि त्या मायक्रोबची नावं मी पुन्हा पुन्हा सांगते, व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणते ते, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले पहा, हे जे आहे तर हे बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम आहे. त्यानंतर हे पहा सॅकरोमायसिस आहे, हे नाही आहे, पण लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस आहे आणि लॅक्टोबॅसिलस केसी. हे जे काही 3 बॅक्टेरिया जे आहेत, हे जे 3 मायक्रोब जे आहेत तर हे प्रोबायोटिक्सपासून काय होतात, ऑप्टेन होत असतात. ओके, नेक्स्ट पहा, प्रोबायोटिक प्रोडक्ट कोणते, तर ज्यामधून आपल्याला काय मिळत असतात, हे बॅक्टेरिया ऑप्टेन होत असतात. तर हे कोणते आहेत व्यवस्थित लक्षात राहू द्या. हे कोणते प्रोडक्ट्स कोणते आहेत, तर पहा यामध्ये प्रोबायोटिक प्रोडक्टमध्ये कशा कशाचं इन्क्लुडेशन होत असतं, तर पहा योगर्ट. काय आहे, योगर्ट म्हणजे दही. दही सगळे खातात, दह्यामध्ये काय असतात तर हेच बॅक्टेरिया असतात, म्हणजे लॅक्टोबॅसिलाई हा काय असतो, बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतर एक केफीर, स्वरक्रूट, डार्क चॉकलेट. आता डार्क चॉकलेट म्हणलं की तोंडाला पाणी सुटत असेल, डार्क चॉकलेट नाही सुटत, बरं ठीक आहे. अरे वा, म्हणजे मग तुम्हाला कुरकुरे खायची सवय आहे काय की, डार्क चॉकलेट नाही म्हणल्याच्या नंतर. ओके, चला, काय डार्क चॉकलेट हे आपल्यासाठी आहे, थोड्या प्रमाणात खायचं, कारण की ते आपल्या बॉडीमध्ये काय करतात, हे प्रोबायोटिक्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्याचं काम करत असतात. त्यानंतर हे पहा मिसो सूप आहे, मिसो सूप. ऑइल, ऑइल सगळ्यांना माहिती आहे. कॉर्न सिरप आहे, मक्याचं सिरप असतं. त्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात, म्हणजे गोडी देणारे कृत्रिम असे पदार्थ असतात. त्यानंतर सी फूड मायक्रोब सॉरी, पहा सी फूड मायक्रोब्स, अल्गी, मायक्रो अल्गी. मग आता हे सी फूड म्हणजे काय, समुद्रामधून मिळणारे जे काही पदार्थ असतात त्याला आपण काय म्हणतो, सी फूड असं म्हणत असतो. मग जसं की मायक्रो अल्गी आहेत, या मायक्रो अल्गीचे नावं व्यवस्थित लक्षात राहू द्या. कोणते येतं, या मायक्रो अल्गीचे नावं काय आहेत पहा, स्पिरुलिना, काय आहे, स्पायरुलिना म्हणा. ओके, त्यानंतर काय, क्लोरेल्ला आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी. हे जे आहेत तर हे कोणते आहेत, सी फूड आहेत, म्हणजे सी फूड मधून जे काही मायक्रो अल्गी जे आहेत तर त्यांचे हे नाव आहेत. हे व्यवस्थित लक्षात राहू द्यायचे. हे सुद्धा, यांच्यामधून सुद्धा आपल्याला काय ऑप्टेन होत असतात, प्रोबायोटिक जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात. ते कोणते प्रोबायोटिक आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आलंय लक्षात, समजलंय. फक्त कुठून ऑप्टेन होतात, कोणते बॅक्टेरिया आहेत, कोणते मायक्रोब्स आहेत, कशामध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात राहू द्या. काय लक्षात ठेवायचंय तुमच्या पॉइंटमध्ये, कोणते मायक्रोब्स आहेत, कशामध्ये आहेत आणि कुठून ऑप्टेन होतात. कळालंय, 3च क्वेश्चन, प्रत्येक पॉइंटमध्ये 3च क्वेश्चन लक्षात ठेवायचे. या पॉइंटमध्ये कोणते मायक्रोब्स आहेत, सेकंड ते कुठून ऑप्टेन होत असतात, कशातून मिळत असतात, आणि थर्ड ते आपल्याला कशामधून मिळतात. ठीक आहे, कळालंय, समजलंय. ओके, नेक्स्ट पहा. आता आपल्याला हे प्रोबायोटिक पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याचे बेनिफिट्स पण पाहायचेत, कारण की प्रोबायोटिक काय असेच खायचेत का आपल्याला. आपण कोणतीही गोष्ट काय करत असतो,
कोणतीही गोष्ट कशासाठी आपण करत असतो, आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळेल, आपल्याला काहीतरी फायदा होईल तरच आपण ती गोष्ट करतो. आपण उगाचच कोणतीही गोष्ट करत नाही. कोणताही व्यवहार असेल एखाद्याबरोबर, आपल्याला जर त्याच्यापासून फायदा होत असेल तरच आपण त्याच्यासोबत व्यवहार करत असतो, तरच आपण त्याला एखादी वस्तू देत असतो, हो की नाही? तसं आपण काही कोणत्या गोष्टी करत नाहीत. मग आता हे सुद्धा जे प्रोबायोटिक आहेत तर त्याचे आपल्याला काय बेनिफिट्स होत असतात ते आपल्याला पाहायचे. तर पहा काय होत असतात, बेनिफिट्स काय होतात. फॉर्मेशन ऑफ अ बेनिफिशियल बॅक्टेरिया कॉलनीज इन अ एलिमेंटरी कॅनॉल. आपली जी एलिमेंटरी कॅनॉल आहे, आता एलिमेंटरी कॅनॉल सगळ्यांना माहिती आहे, अन्ननलिका. अन्ननलिका कुठून कुठपर्यंत सुरू होत असते रे? आपल्या माउथ पासून, कुठून? आपल्या माउथ पासून ते ॲनस पर्यंत ही पूर्ण काय आपली एलिमेंटरी कॅनॉल आहे. म्हणजे माउथ आलं, त्यानंतर इसोफेगस आलं, इसोफेगस मधून काय स्टमक आलं, स्टमक मधून काय स्मॉल इंटेस्टाईन, नेक्स्ट लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस. ओके, हे काय आहे? आपली एलिमेंटरी कॅनॉल आहे. समजलंय? नाही तर फक्त काय इसोफेगस वगैरे म्हणजे आपलं जे काही अन्ननलिका आहे तर त्याला म्हणायचं नाहीये. तेवढं एलिमेंटरी कॅनॉल नाही, पूर्ण माउथ पासून त्या ॲनस पर्यंत ही काय असते? एलिमेंटरी कॅनॉल असते. ओके, मग आता पहा फॉर्मेशन ऑफ अ बेनिफिशियल बॅक्टेरियल कॉलनी इन एलिमेंटरी कॅनॉल. आपली जी अन्ननलिका असते तर त्या अन्ननलिकेमध्ये काय तयार होत असतं? बॅक्टेरियल कॉलनीज तयार करत असतात. एक सूक्ष्मजीव जे असतात किंवा जे बॅक्टेरिया आहेत, विषाणू आहेत, तर या विषाणूंची काय तयार केली जाते? आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये कॉलनी म्हणजे वासाहत करूनच ते राहत असतात. आपण जसं राहतो ना कॉलनीमध्ये, सगळेजण शेजारी घरं बांधून राहत असतो, म्हणजे काय तयार होते? कॉलनीज तयार होत असते. मग तसेच हे जे काही प्रोबायोटिक्स वगैरे असतात तर ते सुद्धा आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये काय करून राहतात? कॉलनी करूनच राहत असतात, वसाहत करूनच राहत असतात. ते काय करत असतात पहा, हे जे प्रोबायोटिक आहेत तर हे काम काय आहे त्यांचं? काय करत असतात ते? कंट्रोल ऑफ हार्मफुल मायक्रोब्स बाय रिड्युसिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. काय करत असतात? जे हार्मफुल मायक्रोब्स असतात आपल्या बॉडीमध्ये, जे आपल्याला आवश्यक नाही आहेत आणि आपल्या बॉडीसाठी कसे आहेत? ते हार्मफुल आहेत, म्हणजे घातक आहेत. तर अशा मायक्रोब्सवरती काय करत असतात? ते कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतात. म्हणजे त्यांची संख्या काय करू देत नाहीत? ते वाढू देत नाहीत. कोण? प्रोबायोटिक्स. कळाले? कोण वाढू देत नाहीत? प्रोबायोटिक जे आहेत ते हार्मफुल बॅक्टेरियाची संख्या वाढू देत नाहीत बाय रिड्युसिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ज्या चयापचयाच्या क्रिया असतात तर त्या रिड्यूस करून, कमी करून काय करत असतात? आपल्या बॉडीमध्ये असलेले हार्मफुल मायक्रोब्स यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे कोण करत असतं? प्रोबायोटिक करत असतात. समजलाय? सेकंड पॉईंट लक्षात आलाय? ओके, आता पहा थर्ड पॉईंट काय आहे? इम्प्रूव्हमेंट ऑफ डिसीज रेझिस्टन्स. जे प्रोबायोटिक्स असतात पहा, तर हे प्रोबायोटिक खाल्ल्यामुळे आपण रोगांच्या विरोधात आपली जी प्रतिकार शक्ती आहे तर ती आपली काय होते? वाढल्या जात असते. कारण की जर आपल्या बॉडीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये काय असतील? प्रोबायोटिक असतील तर असा व्यक्ती सहसा आजारी पडत नाही. ओके, आणि जर सतत जर एखादा व्यक्ती आजारी पडत असेल, सतत जर सारखाच आजारी पडत असेल तर त्यांच्यामध्ये प्रोबायोटिकचं प्रमाण कसं आहे? कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. का? कारण की जे प्रोबायोटिक असतात तर ते काय इम्प्रूव्ह करतात? इम्प्रूव्हमेंट ऑफ अ डिसीज रेझिस्टन्स. म्हणजे जो रोग असतो तर त्या रोगाच्या विरोधात जे कार्य करण्याचं काम आहे, त्याच्या विरोधात जे इम्प्रूव्हमेंट, प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचं जे काम आहे तर हे कोण करत असतं? प्रोबायोटिक करत असतात. ओके, नेक्स्ट पहा लोअरिंग ऑफ अ हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ज्या वेळेस आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालू असतात, आपण पदार्थ खाल्लेले आहेत आणि आपली चयापचयाची क्रिया चालू आहे आपल्या बॉडीमध्ये, डायजेस्शन सिस्टीम चालू आहे, त्यांचे परत सेल्समध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, त्यावेळेला पहा लोअरिंग हार्मफुल सबस्टन्सेस. म्हणजे जे हार्मफुल सबस्टन्सेस असतात, घातक असे पदार्थ असतात तर त्यांची संख्या काय होते? कमी होत असते. आलंय लक्षात? आणि ते कमी करण्याचं काम हे कोण करत असतं? प्रोबायोटिक्स करत असतात. नेक्स्ट पहा रिव्हिटलायझेशन ऑफ इनॅक्टिव्ह बॅक्टेरिया पोस्ट अँटीबायोटिक ट्रीटमेंट. आता हे काय करत असतात? इनॅक्टिव्ह बॅक्टेरिया जे झालेले आहेत, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे प्रोबायोटिक आहेत पण ते कसे झालेत?
अक्रियाशील झालेले आहेत, आता ते कार्य करत नाही आहेत, क्रियाशील नाही आहेत, ॲक्टिव्ह नाही आहेत, मग त्यांना पुन्हा काय करण्याचं, ॲक्टिव्ह करण्याचं काम जे आहे तर हे कोणामार्फत केलं जातं, प्रोबायोटिक मार्फत. म्हणजे त्याच्यावरती जे इनॲक्टिव्ह झालेले बॅक्टेरिया आहेत त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी काय केलं जातं, पोस्ट अँटीबायोटिक ट्रीटमेंट केली जात असते. म्हणजे आपल्याला काय करतात, अँटीबायोटिक उपचार, अँटीबायोटिक दिले जात असतात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोबायोटिक असतात, मायक्रोब्स असतात, ज्यांचं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे, तर ते काय होईल, पुन्हा वाढेल. यासाठी त्यावरती काय केली जाते, पोस्ट अँटीबायोटिक ट्रीटमेंट दिल्या जात असते. आणि लास्ट आहे पहा, युजफुल इन अ ट्रीटिंग डायरिया अँड पोल्ट्री ट्रीटमेंट. प्रोबायोटिक हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ट्रीटिंग द डायरिया. कोणाला जर जुलाब लागलेले असतील, अतिसार म्हणतो आपण त्याला, तर त्या अतिसारावरती एक चांगला असा उपाय म्हणजे काय, प्रोबायोटिक. ठीक आहे, कोणाला जर जुलाब, अतिसार, डायरिया म्हणजे काय, अतिसार म्हणत असतो, सारखंच जर जावं लागत असेल की नाही, मग त्यावेळेस त्यावरती उपाय म्हणून काय केलं जातं, प्रोबायोटिक्स दिले जात असतात. आणि आणखी प्रोबायोटिक जे आहेत तर हे कुठे दिले जातात, कोणाला दिले जातात, पोल्ट्री ट्रीटमेंट म्हणजे कुक्कुटपालन जे करत असतात की नाही, तर त्या कोंबड्यांना सुद्धा काय केलं जातं, कुक्कुटपालनामध्ये सुद्धा त्यांना काय दिलं जातं, प्रोबायोटिक्स दिले जात असतात. आलंय लक्षात. पुढे जर तुम्हाला कुक्कुटपालन कोणी जर करत असेल शेजारी वगैरे, तर तिथं जाऊन तुम्ही विचारू शकतात की तुम्ही कोंबड्यांना काय खायला देत असतात, प्रोबायोटिक वगैरे त्याच्यामध्ये देतात का मिक्स करून, तर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. प्रोबायोटिक कशामध्ये यूज केले जातात, पोल्ट्री ट्रीटमेंटमध्ये सुद्धा यूज केले जात असतात. ओके, नेक्स्ट आहे पहा, ब्रेड. काय पाहायचंय आपल्याला, ब्रेड बघायचंय. ब्रेड काय, आता सगळ्यांनी ब्रेड खाल्लंय, नाही खाल्लेलं, खाल्लंय. ओके, कसं लागतं बरं ब्रेड, बरं कसं असतं ब्रेड, चौकोनी असतं, अरे वा. ओके. चलो ओके, आता पहा, हे जे तुम्ही खाल्लेलं ब्रेड आहे तर हे कसं तयार होतं हे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नाही, कशापासून तयार होतं किंवा कसं तयार होत असतं जे तुम्ही खात असता, तर हे ब्रेड कसं तयार होतं हे आपल्याला पाहायचंय. हाऊ टू मेड अ ब्रेड, ब्रेड कसं तयार केलं जातं, तर बघा या ठिकाणी काय करायचंय आपल्याला ब्रेड तयार करण्यासाठी. तुम्हाला जर झालं तर तुम्ही घरी पण तयार करू शकता, तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारे ब्रेड तयार करायचे, विकत आणून खायची गरज नाहीये, घरी पण तयार करू शकता. ठीक आहे, पहा काय करायचंय, ब्रेड इज अ मेड फ्रॉम फ्लोअर ऑप्टेन फ्रॉम सिरियल्स. सिरियल्स म्हणजे धान्य असतं, धान्य म्हणजे गव्हाचं पीठ वगैरे असेल, आहे का गव्हाचं पीठ, सिरियल्स म्हणजे धान्य असतं, गव्हाचं पीठ किंवा काय मैदा वगैरे असतो, मैदा गव्हाचं पीठ असेल, तर ते काय करायचं आहे आपल्याला, अगोदर त्याचं जे पीठ आहे तर त्या पिठापासून काय तयार करतात, ब्रेड तयार करतात. काय तयार करतात, ब्रेड तयार करत असतात. मग आता हे ब्रेड जे तयार केलं जातं, आता हे आपल्याला समजलं की कशापासून, फ्लोअर ऑप्टेन फ्रॉम सिरियल्स पासून. पण आता पुढची प्रोसेस काय, पीठ घेतलं आपण, पीठ तर घेतलं, पुढची प्रोसेस काय, फक्त तेवढंच हे करायचंय का, नाही. आता त्याच्यामध्ये काय ओतायचंय आपल्याला, पाणी टाकायचंय, थोडं मीठ टाकायचंय आणि मग ते काय करायचंय, त्याचा गोळा बनवून घ्यायचाय. काय बनवून घ्यायचंय, मळून मळून गोळा बनवून घ्यायचाय. पहा, द डो इज मेड बाय मिक्सिंग टुगेदर द बेकर्स ईस्ट, सॅकेरोमायसिस सेरिव्हिसी, सॅकेरोमायसिस सेरिव्हिसी, water, salt and other necessary materials are added in it. ज्या वेळेस आपण काय करतो, एखादी फ्लोअर घेत असतो म्हणजे एखादं पीठ घेत असतो, मग ते कशाचं असेल, मैदा असेल किंवा गव्हाचं पीठ असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय ॲड करायचं आहे आपल्याला, बेकर्स ईस्ट. काय ॲड करायचे, बेकर्स ईस्ट. लक्षात राहू द्या, ब्रेड तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचं ईस्टचा यूज केला जात असतो, त्याचं नाव लक्षात राहू द्या, काय आहे, सॅकेरोमायसिस सेरिव्हिसी. कोणतं आहे, ब्रेड तयार करण्यासाठी कोणतं ईस्ट यूज केलं जातं, सॅकेरोमायसिस सेरिव्हिसी या ईस्टचा यूज केला जातो. ते ईस्ट टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आपल्याला, वॉटर. त्यानंतर काय ॲड करायचे त्याच्यामध्ये, सॉल्ट. आणि बाकीचे अदर जे गरजेचे वस्तू असतील तर ते काय करायचे, पदार्थ त्यामध्ये ॲड करायचे आणि त्याचं काय करायचं, एक
डो बनवून घ्यायचा आहे, एक गोळा बनवून घ्यायचा आहे, सगळा मळून मळून काय तयार करायचा आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे. नेक्स्ट पहा, द ईस्ट, जे ईस्ट आपण यूज केलेलं आहे, कोणतं ईस्ट यूज केलेलं आहे, सॅकॅरोमायसिस सेरेविसी, हे जे ईस्ट आपण यूज केलेलं आहे, तर याची मदत कशासाठी होत असते बरं, हेल्प इन अ फर्मंटेशन. कशासाठी, फर्मंटेशन म्हणजे किण्वन करण्यासाठी. किण्वन म्हणजे काय, तुम्ही कधी इडलीचं पीठ जे आहे, सारण जे आहे, आईने घरी भिजायला घातलं असेल, ते काय होतं, रात्रभर भिजायला घालते आणि ते नंतर काय होतं, फुगल्या जातं की नाही, म्हणजे तिथं त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस होते, फर्मंटेशन प्रोसेस होत असते. मग तसंच आपल्याला या डोमध्ये आपण कोणती ईस्ट यूज केलेली आहे, सॅकॅरोमायसिस सेरेविसी. ही ईस्ट जी आहे तर ही कशासाठी हेल्प करते, फर्मंटेशन प्रोसेससाठी. कशासाठी, फर्मंटेशन प्रोसेससाठी. अँड ब्रिंग अबाउट द कन्झर्वेशन ऑफ शुगर इनटू अ कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. आणि मग या फर्मंटेशन प्रोसेसमध्ये काय होत असतं, कन्व्हर्जन ऑफ शुगर, जी शुगर असते त्याच्यामध्ये ॲड केलेली, तर त्या शुगरचं कन्व्हर्जन जे आहे तर हे कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड. ते काय रिलीज करतात, काय रिलीज करतात, कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. अँड इथेनॉल काय करतात, इथेनॉलमध्ये कन्व्हर्जन करत असतात. ही व्यवस्थित लक्षात राहू द्या. फर्मंटेशनमध्ये ज्यावेळेस ईस्टचा यूज करत असतो त्यामधून हे जे काही शुगर असते, कन्व्हर्जन ऑफ शुगर, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉलमध्ये. आलंय लक्षात, ओके. देन पहा, ड्यू टू रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यामुळे आपलं ब्रेड कसं बनतं रे, कसं बनतं, स्पॉन्जी. कसं बनतं, स्पॉन्जी बनतं. कसं बनतं ब्रेड आपलं, स्पॉन्जी बनतं. म्हणजे स्पंज सारखं, माहिती आहे ना, जाळीदार बनल्या जात असतं आपलं ब्रेड. समजलंय, ओके. नेक्स्ट पहा, आता या ठिकाणी आपण ब्रेड तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कशाचा यूज केला होता, ईस्टचा. आणि ते ईस्ट कोणतं होतं बरं, त्याच्यामध्ये यूज केलेलं ईस्ट कोणतं होतं, सॅकॅरोमायसिस सेरेविसी, हे होतं की नाही. आता वेगळ्या ईस्टचं आपल्याला थोडंसं पाहायचंय. ईस्टचे किती टाइप्स आहेत, किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत ईस्ट. आणि ते कोणते आहेत, कोणते आहेत, एक आहे कॉम्प्रेस ईस्ट. कोणतं आहे, कॉम्प्रेस ईस्ट. आणि सेकंड जो टाइप आहे तर तो कोणता आहे, ड्राय और ग्रॅन्युलर ईस्ट. आलंय लक्षात. ड्राय म्हणजे काय, कोरड्या स्वरूपातलं कण स्वरूप असं ईस्ट, किण्व. असे ईस्टचे किती टाइप्स आहेत, व्यवस्थित लक्षात राहू द्या. किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. कोणते ते, कॉम्प्रेस ईस्ट आणि ड्राय ग्रॅन्युलर ईस्ट. मग आता ह्या कॉम्प्रेस ईस्टचा आणि ड्राय ग्रॅन्युलर ईस्ट जे आहे तर त्याचा यूज कुठे केला जात असतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ओके. मग आता पहा, जे कॉम्प्रेस ईस्ट आहे तर याचा यूज कुठे केला जातो, सोहम पहा कशामध्ये केला जातो. कॉम्प्रेस ईस्ट कंटेन कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, वेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता हे जे कॉम्प्रेस ईस्ट आहे तर याच्यामध्ये काय असतं, काय असतं, कार्बोहायड्रेट्स. काय असतात, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, त्याचबरोबर प्रोटीन्स असतात आणि वेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. यांचं मिळून काय तयार होतं, कॉम्प्रेस ईस्ट तयार होत असतं, ओके. दिस इज यूज इन अ कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. याचा वापर, याचा जो वापर आहे या कॉम्प्रेस ईस्टचा हा कुठे केला जातो हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. कुठे केला जात असतो, कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीज मध्ये. म्हणजे मोठमोठाले जे कारखाने असतात, बेकरीचे जे कारखाने असतात तर त्या बेकरीच्या कारखान्यांमध्ये कशाचा यूज केला जातो, या कॉम्प्रेस ईस्टचा यूज केला जातो. आपल्या घरगुती वापरासाठी या कॉम्प्रेस ईस्टचा यूज केला जात नाही. मोठ्या प्रमाणावरती जर आपल्याला प्रोडक्ट तयार करायचे असतील तर त्या ठिकाणी कोणत्या ईस्टचा यूज केला जात असतो, कॉम्प्रेस ईस्टचा यूज केला जातो. आलंय लक्षात, ओके. नेक्स्ट पहा, जो ड्राय ग्रॅन्युलर ईस्ट आहे तर याचा यूज कुठे केला जातो, डोमेस्टिक यूज मध्ये. कशासाठी केला जातो, डोमेस्टिक यूज म्हणजे घरगुती वापरासाठी कोणत्या प्रकारचं ईस्ट यूज केलं जात असतं, कोणत्या प्रकारचं ईस्ट यूज केलं जातं, ड्राय ग्रॅन्युलर ईस्टचा यूज केला जात असतो, ओके. नेक्स्ट पहा, प्रोडक्ट प्रोड्यूस विथ ईस्ट बिकम न्यूट्रेटिव्ह. जे ईस्ट पासून, या किण्व पासून
तयार केले जे प्रोडक्ट असतात तर ते कसे असतात, मोर न्यूट्रिटिव्ह असतात. न्यूट्रिटिव्ह म्हणजे कसे असतात, जास्त पोषक तत्वांनी युक्त असतात, पोषक तत्वे त्याच्यामध्ये जास्त असतात. ओके, ज्यामध्ये कशाचा यूज केलेला असतो, ईस्टचा यूज केलेला असतो. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय विनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट. त्याला काय म्हणायचंय आपल्याला, अजिनोमोटो. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे बरं का, 1 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे याच्यावरती. मोनोसोडियम ग्लुटामेट याचं नाव विचारलेलं होतं, तर त्याला काय नाव आहे, अजिनोमोटो म्हणतात. काय म्हणतात त्याला, अजिनोमोटो. अजिनोमोटो म्हणजे काय, मोनोसोडियम ग्लुटामेट. आलंय लक्षात. आर ऑल्सो प्रोड्यूस बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. यांची जी उत्पत्ती आहे तर ही कशासाठी केली जात असते, मायक्रोबियल फर्मेंटेशन करण्यासाठी. कशाचे, विनेगर असेल, विनेगर सगळ्यांना माहिती आहे. विनेगर जे आहे तर हे विनेगर कशासाठी यूज केले जात असतात, जर प्रोडक्ट आपल्याला जास्त कालावधीसाठी टिकून ठेवायचं असेल, त्याचबरोबर त्याला आंबट चव द्यायची असेल, तर कशाचा यूज केला जातो, विनेगरचा यूज केला जात असतो. त्याच्यामध्ये काय असतं, ॲसिटिक ॲसिड असतं, माहिती आहे का. विनेगरमध्ये 4% काय ऍड केलेलं असतं, ॲसिटिक ॲसिड ऍड केलेलं असतं. देन सोया सॉस सगळ्यांना माहिती आहे. सोया सॉस कशामध्ये यूज करतात, जे तुम्ही काय नूडल्स वगैरे खात असता की नाही, चायनीज मध्ये सोया सॉस वगैरे ऍड केलेला असतो. ओके, हा, लगेच तोंडाला पाणी सुटल चायनीज विनीज म्हणलं की. चला, त्यानंतर काय, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच काय, अजिनोमोटो आर ऑल्सो प्रोड्यूस बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. यांची उत्पत्ती कशासाठी केली जाते, मायक्रोबियल फर्मेंटेशनसाठी. आलंय व्यवस्थित लक्षात सर्वांच्या, समजलंय. ओके, हे काय आहेत, कशाचे टाइप्स आहेत, हे कशाचे, ईस्टचे टाइप्स आहेत. आता तुम्हाला जे सांगायचं होतं, विनेगरचं प्रोडक्शन कशा प्रकारे केलं जातं, कारण की आपण आत्ताच बघितलं विनेगर, त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं. तर पहा, एवढं बघू आपण आणि त्याच्यानंतर स्टॉप करू. ओके, चलो, काय सांगितलंय विनेगरचे प्रोडक्शन मध्ये, विनेगर इज अ पॉप्युलर प्रिझर्वेटिव्ह ऑफ पिकल्स. सगळ्यांना लोणचं माहितीये, आपण घरी तयार करतो लोणचं, पण आपलं जास्त कालावधीसाठी राहतं टिकून. आपण जर त्याच्यामध्ये बाकीचे जे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह जे असतात ते जर यूज केले, जसं की आपण घरी काय टाकत असतो, तेल टाकत असतो, मीठ टाकतो, सॉल्ट टाकत असतो. ओके, त्यामुळे काय होतं, जे पिकल्स असतात, लोणचे असतात, तर ते वर्षभरासाठी टिकून राहतात. पण जे मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीयल लेवलवरती जे पिकल्स तयार केले जात असतात, तर त्याच्यामध्ये कशाचा यूज केला जात असतो, विनेगरचा यूज केला जातो. कशाचा, विनेगरचा. त्यामुळे विनेगर इज अ पॉप्युलर प्रिझर्वेटिव्ह ऑफ पिकल्स असं म्हणून ओळखलं जातं. ओके, त्यानंतर सॉस. काय पहा, सॉस सगळ्यांना माहितीये, सॉस माहिती ना, खातात ना. ओके, केचप, टोमॅटो केचप माहिती असेल, चटणी माहिती असेल, चटणी माहितीये. ओके, अँड ऑल्सो प्रोडक्ट यूज टू गिव्ह अ सुअर टेस्ट टू द फूड. म्हणजे असे जे पदार्थ आहेत तर यांना सुअर टेस्ट, आंबट चव येण्यासाठी, कोणती, आंबट चव येण्यासाठी त्या प्रोडक्टमध्ये कशाचा यूज केला जातो, विनेगरचा यूज केला जातो. कशाचा यूज केला जातो, विनेगरचा यूज केला जात असतो. तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बघितले असतील, कोणकोणते बघितले असतील प्रोडक्ट, सॉस पाहिलेला असेल, सॉस खाल्लेला असेल, केचप खाल्लेला असेल, चटणी खाल्लेली असेल, तर यांच्यामध्ये यांना सुअर टेस्ट मिळवून देण्यासाठी त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, विनेगर ऍड केलं जात असतं, प्रिझर्वेटिव्ह पर्पज म्हणून. नेक्स्ट पहा, इट इज यूज वर्ल्ड वाईड. म्हणजे पूर्ण जगभरामध्ये काय केलं जातं, याचा विनेगरचा यूज केला जात असतो. विनेगरमध्ये मी याच्या अगोदरही सांगितलं की किती पर्सेंट ॲसिटिक ॲसिड असतं, 4% काय असतं, ॲसिटिक ॲसिड असतं. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, एखाद्या मार्काला विचारलं तर विचारू शकतात. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, CH3COOH. ओके, हा कशाचा फॉर्म्युला आहे, ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे, लक्षात राहू द्या. आणि विनेगरमध्ये किती पर्सेंट ॲसिटिक ॲसिड असतं, 4% काय असतं, ॲसिटिक ॲसिड असतं. समजलंय, आजचा शिकवलेला पार्ट जो आहे तर तो समजलाय का. याचा यूज पाहू, यूज काय तो बघू फक्त विनेगरचा. काय पहा,
विनेगरचा यूज काय एवढंच पाहायचंय. ठीक आहे, कारण की हा पॉइंट आपण घेतलाय. तर पहा काय सांगितलंय, इम्पार्ट सुअर टेस्ट टू अ फूड मटेरियल, म्हणजे आंबट चव, पदार्थांना काय द्यायची आपल्याला, आंबट चव देण्यासाठी विनेगरचा वापर केला जातो, हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पहा, प्रिझर्वेटिव्ह ऑफ अ पिकल, सॉस, केचप अँड चटणी, म्हणजे जी चटणी असते, पिकल्स असतात, सॉस आहे, केचप आहे, तर हे जास्त कालावधीसाठी टिकून राहण्यासाठी त्यामध्ये कशाचा यूज केला जातो, विनेगरचा. कशाचा यूज केला जातो, विनेगरचा यूज केला जात असतो. त्याचबरोबर बाय फर्मेंटेशन ऑफ अ फ्रूट ज्यूस, फ्रूट ज्यूस माहिती आहेत, फ्रूट ज्यूस म्हणजे फळांचे रस, त्यामध्ये ऍड केलं जातं विनेगर. मॅपल सिरप असेल, शुगर मॉलेसेस असेल, स्टार्च ऑफ रूट्स एक्सेट्रा, विथ द हेल्प ऑफ इस्ट सॅकरोमायसिस सेरेविसी इथेनॉल इज द ऑप्टेन. यामध्ये जे ईस्ट वापरलं जातं सॅकरोमायसिस सेरेविसी, तर यांच्याद्वारे, यांच्या मदतीने त्यामधून आपण काय ऑप्टेन करत असतो, इथेनॉल ऑप्टेन करतो. काय ऑप्टेन करतो त्याच्यामधून, इथेनॉल आपण ऑप्टेन करत असतो. समजलंय, हा कशाचा यूज आहे, विनेगरचा यूज आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके, चलो, समजलंय सर्वांना, समजलं आहे का? ओके, आता आपल्याला याचं जे प्रिपरेशन आहे, कसं विनेगरचं, पुढे उद्या आपल्याला काय पाहायचंय, प्रिपरेशन ऑफ विनेगर पाहायचंय पॉइंट, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे बिहेव्हरेज आहेत, तर हे कशा प्रकारे तयार केले जात असतात, कोणते आहेत, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, आपण या ठिकाणीच थांबतोय.